आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे एलओसी ओलांडलेल्या महिलेचा शोध लागलेला आहे। नागपुरातील महिला बीएसएफच्या ताब्यात आहे। महिलेच्या सोशल मीडियावरील चॅटिंगचा तपास होणार आहे। तर काश्मीरला फिरायला जाते सांगत महिला एलओसी पार, तर नागपूरची एलओसी वरून बेपत्ता झालेल्या महिलेचा आता शोध लागलाय। महिलेला पाकिस्तान प्रशासनाकडून भारतीय बीएसएफला सोपवलेला आहे। प्राथमिक चौकशीमध्ये तिनं सोशल मीडियाच्या अकाउंटवरून पाकिस्तानच्या व्यक्तीशी चॅटिंग केल्याचं समोर आलंय। नेमकी चॅटिंग काय होती, त्यात आक्षेपार्ह आहे की नाही या संदर्भातही पुढील तपास केला जाईल। सुनीता ही नागपुरातून 4 मे रोजी काश्मीरला फिरायला जात आहे असं सांगून घरून निघाली होती। नागपूर पोलिसांना काही दिवसापूर्वी कारगिल पोलिसांनी एक माहिती दिली होती की कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी एक सुनीता जामगडे नावाची महिला आहे। त्यांचा मुलगा तिथे त्यांना एका लॉजवर मिळून आला, 12 वर्षाचा मुलगा, आणि त्यांनी अशी माहिती दिली की तो त्याच्या आईसोबत आला होता तिथे, परंतु त्याची आई बॉर्डर क्रॉस करून त्या साईडला गेली। 2 दिवसापूर्वी आपल्याला अमृतसर पोलिसांकडून अशी माहिती मिळाली की त्यांना पाकिस्तान अथॉरिटीजने त्या महिलेला इकडे बीएसएफच्या कस्टडीमध्ये हँडओव्हर केलेलं आहे। अमृतसर पोलिसांनी माहिती दिली, त्यानंतर आपण इथून कपिलनगर पोलीस स्टेशनमधून एक अधिकारी आणि 2 महिला यांची टीम रवाना केलेली आहे। ते आज तिथे पोहोचतील।